7 लावा. तुम्हाला जितके आवडतील तेवढे थर लावा. या भावाकडनं तुम्हाला बक्षीस हे निश्चितपणाने मिळणार आहे. सगळ्या लाडक्या बहिणींचा सन्मान इथं होणार आहे आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी संकल्प प्रतिष्ठान आणि आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी इथं रवींद्र फाटक साहेब यांनी इथं सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे. शिवसाई वाल्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यायचे आहे. शिवसाई मित्रमंडळ रणझुंजार यांना विनंती करणार आहे की कृपया त्यांनी थर लावायचे आहेत. 5 थर तुम्ही म्हणाल तसं, आम्ही 10 आहेत म्हणून समजू. सर्व लाडक्या बहिणींसाठी खास संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांनी आयोजित केलेली आहे सन्मान हंडी. आपल्या सगळ्यांचेच लाडके कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित ही संकल्प दहीहंडी. हा संकल्प आहे आपली संस्कृती जपण्याचा, आपली परंपरा जपण्याचा, आपला स्वाभिमान जपण्याचा आणि आपला विकास जपण्याचा. यातूनच या संकल्पातूनच ही संकल्प प्रतिष्ठानची निर्मिती झालेली आहे. शिवसाईवाले आलेले असतील तर कृपया त्यांनी संपर्क साधायचा आहे. आलेले आहेत. येस, यानंतर आपण प्रयत्न करायचा आहे. मी काय म्हणतो, आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की शिवसाई हे मंडळ इथे आलेलं आहे. गोविंदा पथक इथे आलेलं आहे जे 9 थरांची सलामी इथं देणार आहे. त्यांना कृपया जागा करून द्यायची आहे. त्यांना देखील येस तुम्हाला ही संधी देणार आहे, काळजी करू नका. प्लीज प्लीज प्लीज. पण शिवसाई हे आधी त्यांनी सांगून गेले होते त्याबद्दल मी नाही, सर्व गोविंदांना माझी विनंती आहे. सगळे त्या लोकांनी पण लवकर येऊन गेले होते. ऐकून घ्या, ते झाल्यानंतर तुम्हाला चान्स देतो, लावायला देतो. चान्स थांबा, पहिला महिलांचं होऊन दे. महिलांचं
रणझुंजार यांनी 5 थरांची सलामी दिलेली आहे. सन्मान हंडी आपल्या लाडक्या बहिणींनी येथे सलामी दिलेली आहे आणि सन्मान हंडी खास त्यांच्यासाठी आपण आयोजित केली होती. यानंतर छावा बॉईज यांना विनंती आहे की आपण इथे थर लावायचे आहेत. तसंच आमच्या कार्यकर्त्यांना